रामकृष्ण हरी मंडळी, आज प्रतिपंढरपूर शेंदुर्णी गावामध्ये आज तुळशी विवाहाचा कार्यक्रम आहे आणि संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने 281वा रथोत्सव जो शेंदुर्णी नगरीत यावर्षी पार पाडला जात आहे. तुळशी विवाहाची तयारी जोरदार या ठिकाणी सुरू आहे. त्यानिमित्तानं कीर्तन त्रिविक्रम मंदिरात आयोजित केलं जातं. भाविक भक्त या कीर्तनाला उपस्थित राहतात. गायन, वादन आणि सुंदर असं सुरसाव कीर्तन या ठिकाणी ठेवलं जातं. हरिभक्तपरायण अर्जुन महाराज भगत या ठिकाणी सुंदर असं गायन करताना, कीर्तनाला साथ देताना या ठिकाणी अनेक कीर्तनकारही स्वतः उपस्थित राहतात. हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज वाघ हे सुद्धा वादनाला स्वतः उपस्थित आहेत. अतिशय छान अशा पद्धतीनं त्रिविक्रम भगवान आणि तुलसी मैया लग्नासाठी तयार झालेल्या होत्या. मंदिराच्या गाभाऱ्यात मंत्रोच्चार आणि बाहेर संकीर्तन अशा स्वरूपात या संपूर्ण विधीला कार्यक्रमाला सुरुवात झाली. हरिभक्तपरायण शांताराम महाराज भगत आणि सौ शारदाबाई भगत यांच्या हस्ते हे विवाह, शुभविवाह या ठिकाणी पार पडत होता. विधिवत आमचे पुजारी श्री भूषण भाऊ देवकर त्यांच्यासोबत दुसरे ब्राह्मण बाबा यांनी खूप छान पद्धतीने संपूर्ण मंत्रोच्चारण त्या ठिकाणी केलेत आणि या लग्नासाठी आतुरतेने वाट पाहणारी भाविक भक्त मंडळी बाहेर कीर्तनाचा आस्वाद घेत होती. संपूर्ण विधी झाल्याच्या नंतर वधूवर मंगलाष्टकांसाठी त्या ठिकाणी तयार झालेले आपणास दिसून येतील. अतिशय सुंदर भाव भगवंताचा या ठिकाणी दिसत होता. तुलसी मैया ही तितक्याच सुंदर पद्धतीने आपल्यासमोर उभी थाटली होती आणि काही थोड्याच वेळात आपण म्हणूयात की वधूवर एकमेकांसमोर उभे ठाकलेले होते. सर्वांच्या भाविक भक्तांच्या उपस्थितीत आणि मंत्रोच्चारानं या ठिकाणी मंगलाष्टकांना सुरुवात त्या ठिकाणी झाली. सर्वच मंत्र मंगलाष्टके या ठिकाणी घेण्यात आली. आमचे बाबाजी यांनी सुंदर असं गायन त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. अंतरपाठ धरण्यात आला. वधूवराला एकमेकांना बघता येऊ नये ही काळजी सुद्धा या ठिकाणी सर्वांनी घेतलेली होती आणि छान असे लग्न सोहळा आणि हाच आनंद संपूर्ण लोकांना मिळावा यासाठीच हा ब्लॉग मी बनवलेला आहे की या शेंदुर्णी प्रतिपंढरपूर नगरीमध्ये होणारा रथसोहळा, एक दिवसाचा रथसोहळा सगळ्यांना माहिती असतो, पण त्याच्या मागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे किंवा किती दिवसाचे कोणते कोणते कार्यक्रम या अंतर्गत घेतले जातात, नेमका कशा पद्धतीने ही सगळी कार्यक्रमाची प्रक्रिया चालते ही लोकांपर्यंत पोहोचावी, त्यांनाही या शेंदुर्णी नगरीचं जे वैभव आहे त्या संदर्भातली माहिती मिळावी आणि या सर्व कार्यक्रमांचा त्यांना सुद्धा ऑनलाईन पद्धतीने आनंद घेता यावा यासाठीच हे ब्लॉग मी सध्या बनवत आहे. निश्चितच तुम्हाला त्या सगळ्यांनाच आवडतील. अशातच वाजत गाजत सर्वांना सावधान करत भगवंताचं लग्न थाटात या ठिकाणी पार पडलेलं आहे. अगदी सगळ्यांच्या नजरा या ठिकाणी खेळलेल्या होत्या. शंखनाद आणि बाहेर मोठ्या उत्साहाने फटाके सुद्धा फोडण्यात आले. तरुण सुद्धा उपस्थित राहतात आणि उत्साहाने या विवाहाचे साक्षीदार या शेंदुर्णी नगरीतले आमचे सर्व भाविक भक्त मंडळी होत असते. निश्चितच हा सोहळा जितक्या वर्ष बघावा तितका कमीच आहे असं वाटतं. पुन्हा पुन्हा हा सोहळा आपण बघण्यासाठी त्या ठिकाणी असावं हीच भावना प्रत्येक भाविक भक्ताच्या मनात असते. अतिशय गर्दी करत या सोहळ्याला ते उपस्थित राहतात. या ठिकाणाहून महाराज मंडळी विवाह लावून ज्यावेळेला निघतात त्यावेळेला सर्व महिला भगिनी मंडळ उत्साहानं त्या ठिकाणी पावल्या खेळतात, फुगडी खेळतात, त्या ठिकाणी नृत्य करतात आणि या विवाहातील आपला आनंद भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा
कसोशीनं ते प्रयत्न करतात आणि तदनंतर या ठिकाणी महाराज मंडळी आणि सर्वच ही वराडी मंडळी ज्याला आपण म्हणतो, वराडी म्हणून ते महाराजांच्या मागे जातात. कारण असं म्हटलं जातं की भगत घराणं हे मुलाकडून असतं आणि देवकर घराणं जे आहे ते मुलीकडून असतं. तिथून मुलीचं लग्न लावल्याच्या नंतर भगत घराणं इथून रथाच्या घरात त्या ठिकाणी प्रस्थान करतात आणि ही सर्व वराडी मंडळी रथाच्या घरात त्यांच्या सोबत त्यांच्या समवेत येत असते. रथाच्या घरात आल्याच्या नंतर सुद्धा तिथे सुरुवातीला आगमन झाल्यावर महाराजांची पूजा केली जाते आणि सर्व मंडळी त्या ठिकाणी चहापानाचा आस्वाद घेतात, भजनं म्हणतात, गाणे म्हणतात. काही आहेर भगवंतासाठी लग्नाचा त्या ठिकाणी केला जातो आणि अशा सुंदर पद्धतीनं या आजच्या सोहळ्याची सांगता त्या ठिकाणी होते. अतिशय उत्साहाच्या वातावरणात भगवंताचं लग्न लागणं आणि त्या लग्नाचा आपण सर्वांनी आस्वाद घेणं ही खरं तर भाग्याची गोष्ट आहे. पुन्हा एकदा पुढचा